नमस्कार, आपण पाहताय झी24 तास. मी कमलेश सुतार. निवडणूक यात्रा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. झी24 तासची ही निवडणूक यात्रा आज पोहोचली आहे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे इथे. पुणे लोकसभा मतदारसंघ तसा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. जवळजवळ 10 वेळा काँग्रेसने पुण्याचा हा गड राखला आणि गेल्या काही वर्षांमध्ये 4 वेळा भाजप इथनं विजयी झालेली आहे. यंदा पुण्यामध्ये तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. भाजपतर्फे मुरलीधर मोहोळ मैदानात आहेत. कसब्याची पोटनिवडणूक गाजवणारे रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीतर्फे अर्थात काँग्रेसतर्फे मैदानात असणार आहे. पण तिसरा कोण जो असणार तो आहे वंचित आघाडीचा. मनसेचे एकेकाळचे स्टार नगरसेवक वसंत तात्या मोरे हे वंचितकडनं निवडणूक लढत आहे आणि ज्याच्यामुळे या निवडणुकीत रंगत आलेली आहे. वेगवेगळे मुद्दे पुण्यात आहेत. पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा असेल, पुण्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा असेल आणि सोबतच देश पातळीवरती मोदींचं नेतृत्व हा देखील मुद्दा या निवडणुकीत आपल्याला बघायला मिळणार आहे. मतदारांना कुठले मुद्दे भुरळ घालतात, उमेदवारांचं नक्की काय म्हणणं, या सगळ्या गोष्टी आपण आज या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. पुण्याची मेट्रो, पुण्याचं ट्रॅफिक आणि पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हा पुणे लोकसभा निवडणुकीतला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुणे लोकसभेचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी याच्यापेक्षा आणखी उत्तम जागा कुठली म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांचा इंटरव्ह्यू करण्यासाठी पुण्याच्या मेट्रोमध्ये आलेलो आहोत आणि मुरलीधर मोहोळ आपल्यासोबत आहेत या मेट्रोमध्ये. आपण बसून इंटरव्ह्यू करूया. आपण मेट्रोमध्ये हा प्रवास करतो. आम्ही सुरुवात करताना म्हटलं की पुण्यात फिरताना ट्रॅफिकचा इश्यू सगळ्यात महत्त्वाचा आहे. या पुण्यामध्ये वाहतूक, पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि हा मेट्रोचा मुद्दा निवडणुकीत खूप गाजतोय. हा मुद्दा तुम्हाला वाटतं की सगळ्यात विरोधकांकडनं याचा उपयोग केला जातोय? पण ट्रॅफिक असेल, वाहतूक असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल. नाही, वाहतुकीचा मुद्दा विरोधकांकडनं येतं. मला असं वाटतं की खरं तर त्यांना प्रतिप्रश्न केला पाहिजे की गेले 40-50 वर्ष आपण सत्तेत होतात, या महापालिकेत होतात, राज्यात होतात, केंद्रात, तिन्ही ठिकाणी आपण सत्तेत होतात. त्यावेळी मात्र तुम्हाला वाढतं नागरिकीकरण तेव्हा कळलं नाही, दिसलं नाही आपल्याला. त्यामुळं एक तर तुमची राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जो तुमचा होता तो, आणि दूरदृष्टी नव्हती तुम्हाला या शहराचं भविष्यात काय काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे आज वाहतुकीचा जो काय प्रश्न दिसतोय निश्चितपणे या लोकांच्या काळातलं त्यांनी कारभारी म्हणून असलेलं अपयश आहे. गेले 5 वर्ष आम्ही सत्तेत आलो. 5 वर्ष सत्तेत आल्यानंतर बघा, अनेक वर्षाची कागदावरची मेट्रो ज्यात आता आपण बसून प्रवास करतोय, मेट्रो प्रत्यक्षात आली. आता मेट्रोचा प्रवास करताना आपण बघतोय, तुम्ही करताय, मी करतोय, पुणेकर करतायत. त्यामुळे प्रत्यक्षात स्वप्न जे पुणेकरांचं होतं वर्षानुवर्ष ते आमच्या काळात आम्ही पूर्ण केलं. अजूनही ट्रॅफिकमध्ये म्हणजे अजूनही पुण्यातनं काही भागातनं प्रवास करताना धडकी भरते, इतकं वाईट ट्रॅफिक पुण्यात असेल. वाहतुकीचा प्रश्न पुण्यामध्ये आहे. आता आम्ही तो स्वीकारलाय, मान्य केला. पण मी तुम्हाला म्हटलं तसं आता मागे नाही जायचं. ठीक आहे, ज्यांनी चुका केल्या म्हणून आम्ही काय करतोय, आता एक तर मेट्रो सुरू झाली, मेट्रोचं जाळं त्याचा विस्तार करणं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बघा, अजून हा एक मार्ग सुरू झाला, आता अजून 2 मार्ग सुरू होत आहेत. जो उमेदवारीचा विषय, थोड्याशा राजकीय प्रश्नांकडे मला यायचं आहे. उमेदवारीसाठी तुमच्या पक्षातनं अनेक जण इच्छुक होते. म्हणजे गिरीश बापटांनंतर पुण्याचा आता काय तुम्ही कारभारीच होता, पुण्याचा कारभारी नक्की कोण असणार याच्यावरनं पक्षांतर्गत खूप लोक इच्छुक होते. पण तुमची जरा पक्ष नेतृत्व तुमच्याची खास मर्जी असं म्हटलं, त्यामुळे तुम्हाला निवडलं. त्यामुळे पक्षातनं सगळा सपोर्ट मिळेल. निश्चितपणे शेवटी आमच्याकडे कसं असतं, इच्छुक तर असणं स्वाभाविक आहे. ते तर जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. एखाद्या पक्षात एखाद्या पदासाठी अनेक लोक इच्छुक, चांगलं आहे ना. मोठा परिवार आहे, आमचं मोठं कुटुंब आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे एखाद्या पदासाठी अनेक लोक इच्छुक असतात. पण आमची स्पर्धा कुठपर्यंत असते, जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही कोणाची एकाची, तोपर्यंत आमची स्पर्धा असते. पण एकदा कोणालाही आमच्यातले जाहीर झालं, मग ती विधानसभा असो, लोकसभा असो, कुठली निवडणूक असो, मग आम्हाला अडचण नाही. मग आम्ही तिथे सगळे एकत्र काम करतो. आज माझ्या प्रचारात सगळे दिसतील तुम्हाला. जो काय प्रचार सुरू आहे, महायुती म्हणून सुद्धा आहे आणि भाजप म्हणून सुद्धा, सगळे आम्ही एकत्र प्रचार करताना आता तुम्हाला दिसत आहे. आता दुसरीकडे तुमची पुण्याच्या बाबत बोलताना ठीक आहे, पुण्याची एकेकाळची ओळख होती, विद्येचं माहेरघर अशी पुण्याची ओळख होती. गेले काही दिवस संबंध महाराष्ट्राचं नाही तर अख्खा देश पुण्यातल्या गुन्हेगारीबद्दल बोलतोय. म्हणजे दिवसाढवळ्या कोयता गँगची दहशत असणं, पुण्यामध्ये अनेक गुन्हेगारी घटना घडणं, गुंडांचं राजरोसपणे काय रील बनवणं, हे सगळे प्रकार पुण्यात दिसायला लागले. हे कधी पुण्यातलं चित्र नव्हतं असं. नाही, याच्यावरती कायदा सुव्यवस्था म्हणून 100% सगळ्यांनी आम्ही काम केलं पाहिजे.
आहे काही गोष्टी. आता काही हे असं नाही, आता काय झालं सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यामुळे आता या बऱ्याच गोष्टी आता लवकर बाहेर येतात. गुन्हेगारी थोड्या बहुत प्रमाणात होती, फक्त मला असं वाटतं की ती कमी झाली पाहिजे, ती थांबवली पाहिजे. आमचं काम बहुत आहे. प्रमाणात मुरलीधरांना थोड्या बहुत प्रमाणात ही खूप जास्त आहे. म्हणजे आम्ही नाही, होती. असं नाही आम्ही की आता काय झालं की आता म्हणलं आत्ताच खूप झाली असं मला म्हणायचं असं नाही. ठीक आहे, फक्त आज ती लवकर बाहेर येते, लवकर समोर येते, हे चांगलं आहे. आणि म्हणून त्याच्यावरती उपाययोजना करणं, काम करणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे पुण्यातला कायदा सुव्यवस्था, पुण्याची जी ओळख आहे आमची, ती 100% कायम राखण्यासाठी 100% आम्हाला त्याच्यावरती खूप काम केलं पाहिजे. आणि आम्ही कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य दिलंच पाहिजे. मला मी थांबवतो थोडंसं, कारण फक्त गुन्हेगारी हा मुद्दा नाही, गुन्हेगारीला मिळणारं राजाश्रय हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. राजकीय नेत्यांचे आम्हाला फोटो दिसतात, कोणी गुंड त्यांच्या घरी जातात किंवा राजकीय नेते गुंडांच्या घरी जातात. इनफॅक्ट परवा तुमच्या मिरवणुकीवर आरोप झाला की तुमच्या मिरवणुकीमध्ये काही पुण्यातली गुंड होते. काय झालं तुम्हाला सांगतो, शेवटी सगळी लोक काय आपल्याला माहीत नसतात. ज्यावेळेला तुम्ही एखाद्या कार्यक्रमात जाता, तुमच्या बाजूला कोणीतरी, आता तुम्ही मेट्रो देताना स्टेशनला पाहिलं, 4 मुलं आली उभा राहायला फोटो काढायचा. काही लोकांना आपणही ओळखत नसतो. असाच प्रकारचं काही वेळेला होतो. शेवटी माझंच नाही सांगत, मी कुणाचंही सांगतो, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. मी म्हणत नाही की भाजपच, तो उद्या काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा असेल, शिवसेनेचा असेल. असं चालता बोलता जरी कोणी आलं फोटो काढलं तर आपल्याला कळत नाही ना ते कोण आहे. आता परवा दिवशी तर इतका मॉब होता, इतकी माणसं होती. आता थोडीच आपण कोण आलं कोण गेलं बघायला जाणार आहे. त्यामुळे अशी कोणी लोक आले असतील तर मी स्वतः पाहिलेले नाहीत. परंतु मला असं वाटतं की हे असं सुद्धा असणं हे योग्य नाही. त्यामुळे आम्ही काळजी घेतली पाहिजे समाजासाठी, हे आमचं काम आहे. तुम्ही अश्योर करू शकता का पुणेकरांना की एक सेफ असं पुणे, जे एकेकाळी म्हटलं जायचं पुणे हे काय कधी पेन्शनर्सचं माहेरघर म्हणायचं, पुणे विद्येचं माहेरघर म्हणायचं, इथे शिकण्यासाठी लोक येतात, ते पुणे कुठेतरी हरवतं आहे. म्हणजे दोन गोष्टी, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये उंच उंच टोलेजंग इमारती होणं, रस्त्यांवरती इन्फ्रास्ट्रक्चर सुरू आहे ठीक आहे, लोकांना उद्या चांगले रस्ते मिळतील, चांगली मेट्रो मिळेल, पण आज जो त्रास सहन करावा लागतो या सगळ्यातून होतं. दोन्ही सेफ्टी, म्हणजे लोकांची एकतर रोजच्या जगण्यातली सेफ्टी आणि गुन्हेगारांची सेफ्टी, हा तुमच्यासाठी इलेक्शन अजेंडा असेल किंवा हा दिसत नाही कुठे प्रचारात? हे बघा, हे जे काही आत्ता मुद्दे आहेत ना, मी मगाशी म्हणतो 100% त्याच्यावरती काम आम्ही करतो आणि केलं पाहिजे. पण पुण्याची ओळख काही पुसली गेलेली नाही कशाची. आज आमचं विद्येचं माहेरघर आहे, आज सांस्कृतिक राजधानी आहे तर आहे. गेल्या 5 वर्षात तुम्ही बघा, देशातलं राहण्याचं सर्वोत्तम शहर म्हणून जे सर्वे झाले त्यात पुणे पहिल्या नंबरवरती आहे. पहिला आणि दुसरा गेल्या 5 वर्षात सातत्यानं. पुण्याचा विकास बघा, पुण्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज पुण्यात इतकी मोठी कामं सुरू झाली. केवळ इन्फ्रास्ट्रक्चर नाही झाली, आज आमच्या सगळ्या संस्कृती असेल, इथला आमचा ऐतिहासिक सामाजिक मोठा कार्याचा वारसा आहे शहरात. आम्ही आमची ओळख नाही पुसू दिली. पुण्यामध्ये राजकीयदृष्ट्या पारंपरिक जे प्रतिस्पर्धी होते ते राष्ट्रवादी आणि भाजपचा संघर्ष राहिलेला आहे, बरोबर तुमच्यासोबत. भले काँग्रेसचाही राहिलेला, पण आता राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमधूनच आलेली असं आपण गृहीत धरूया एकेकाळचा. आज तुम्ही मतं मागताना त्यांच्यासोबत मागताय, एकेकाळी तुमचे कट्टर विरोध राहिलेला आहे. मतदारांना कसं कन्व्हिन्स करता की हे आमचे विरोध? म्हणजे काल मी एक फेसबुक पोस्ट वाचली एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची, त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, घड्याळाच्या उमेदवाराला कमळाला मत द्यायला सांगणं किंवा वायसी वर्सा, कमळाचा जो ट्रेडिशनली वोटर राहिला भाजपचा, तो आज कुठेतरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये पुण्याच्या बाजूमध्ये घड्याळाला मत करणार. हे मतदारांना कितपत तुम्ही पटवू शकतात किंवा त्यांना पटतंय का? म्हणजे पुण्याचा मतदार चोखंदळ आहे, हुशार आहे, अभ्यासू आहे. मला असं वाटतं त्यात अडचण नाही. का नाही अडचण? तर आमच्याबरोबर शिंदेसाहेब आले, आत्ता राष्ट्रवादी अजितदादा आले. सगळ्यांचं एकच म्हणणं आहे, लक्षात घ्या, शेवटी आता जी निवडणूक आहे ही देशाची निवडणूक आहे. देशाचं भविष्य कोणाच्या हातात असलं पाहिजे, देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, यासाठीची निवडणूक आहे. शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांनी काय म्हटलंय की भविष्यामध्ये या देशाचं नेतृत्व जगामध्ये भारताचं जे काही स्थान आहे ते अजून चांगलं किंवा मजबूत किंवा एक महासत्ता म्हणून करण्यासाठी नरेंद्रजी मोदी हे एकमेव पर्याय आहेत. आणि त्यामुळे आम्ही मोदीजींना साथ देण्यासाठी आलो. त्यामुळे स्वाभाविक नागरिकांपर्यंत हा मेसेज आहे ना की ठीक आहे, राजकीय तुम्ही विचार वैचारिक मतभेद होते तुमचे तर होते, पण आज एका लाईनवरती आलो ना मी. विरोधी उमेदवार आहेत दंगेकर, त्यांचा गेल्या वेळेस त्यांनी एक पोटनिवडणूक जिंकली. त्यांचा एक, आपण आता मी काय हा शब्द आजच्या तरुणाईच्या डिजिटल एक वेगळ्या स्वॅगमध्ये ते फिरतात. त्यांना गेल्या वेळेस तुमच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हु इज दंगेकर म्हटलं होतं आणि त्यांना तो त्याचा फायदा झाला होता असं म्हणणं. यावेळेस तुम्ही अशा काही गोष्टी अवॉइड करणार आहात का किंवा अशा गोष्टी, किंवा तुमचं काय म्हणणं आहे? नाही, शेवटी बघा, एखाद्या विधानसभेची पोटनिवडणूक आणि देशाची सार्वत्रिक निवडणूक, शेवटी परिस्थितीमध्ये संदर्भ काय लावायचे, तिथले वातावरण काय,
आणि मतदार काय विचार करतो याच्यावरती ती निवडणूक जाते. ही पर्सनल लेवलची निवडणूकच नाही आहे. तुम्ही पैलवान होतात, तुम्ही पैलवानगिरी करा. हो. आता आहे का, सुरू आहे की बंद आहे? नाही, आता ते शेवटी कुठलाही एखादा खेळ खेळताना त्याला एक वयाची मर्यादा असते. आता कधीपर्यंत खेळलात आणि कुठल्या लेवलला कुस्ती खेळलात तुम्ही? मी राष्ट्रीय स्तरापर्यंत कुस्ती केली. मी कोल्हापूरला होतो, माझं कॉलेजही तिथं झालं, मी तालीमही तिथंच केली. मी राष्ट्रीय स्तरापर्यंत मी साधारणतः 97-98 पर्यंत कोल्हापूर 96-97 पर्यंत होतो. कुठला आखाडा बरा वाटतो? राजकारणाचा आखाडा बरा आहे का कुस्तीचा आखाडा बरा आहे? लाल मातीचा आखाडा कधी चांगला वाटला की शेवटी तिथे एक खेळीमेळीचं वातावरण असतं. तिथं काही फार हे नाही. हे कसं आहे, हे फार जीवघेणी स्पर्धा असते. इथं कुस्तीचा आखाडा, राजकीय आखाडा, अनिश्चितता कशी असते ती इथं सगळी असते. शेवटी ठीक आहे, तिथं आखाडा मारला, इथे आखाडा मारायचा आहे. डावपेच कुठले सोपे असतात, कुस्तीचे का राजकारणाचे? तर ते दोन्ही विषय वेगळे आहेत. कुस्तीचे डावपेचही तसं पाहिलं तर काही सोपे नसतात. प्रतिस्पर्धी, त्याची ताकद, त्याचं कौशल्य, त्याचे डावपेच आणि आपले डावपेच, इथं त्या मानाने त्यापेक्षा बरंच सोपं असतं. लवकर कळतं समोरचे डावपेच. राजकारणातले तिथं काय झालं, तिथं कमी वेळ असतो तुमच्याकडे, कमी वेळा तुम्हाला कुस्ती करायची आहे, टाईम असतो, तेव्हा कळतं डावपेच काय असेल, काय करू शकतं. तेव्हा आपल्याला प्रतिडाव डोक्यात असतो. तुमचे वस्ताद कोण आहेत नक्की राजकारणातले? सुरुवातीला माननीय मुंडे साहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि त्यांच्यासोबत खूप वेगळं. आज स्वाभाविकपणे रवींद्रजी आहेत. ठीक आहे. मुरलीधर मोहोळजी, खूप खूप आभार तुमचे, तुम्ही हा वेळ दिलात. पण पुण्यातला तुम्ही म्हणतात की मेट्रोचं जाळं आता पसरतंय, वाढणार आहे. पुणेकरांना याच्यापासून लवकर सुटका मिळावी आणि हे सगळे मुद्दे प्रचारात असा अशी आमची इच्छा आहे. पुण्याची एक वेगळी ओळख आहे, तीच टिकून राहावी अशी ओळख आहे. त्या कामासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुण्यात महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर मैदानात आहेत काँग्रेसचे. गेल्या वर्षी कसब्यामध्ये पोटनिवडणूक झाली होती, ती निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली होती. महाराष्ट्रभर नंतर या कसबा पॅटर्नची चर्चा व्हायला लागली. हा कसबा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवला जाईल, तिन्ही पक्ष एकत्र आल्याने कशा प्रकारचं लढाई जिंकता येते असा एक पॅटर्न सेट केल्याची चर्चा होते. पुण्यातला कसबा पॅटर्न महाराष्ट्रात कशा प्रकारे हा पुन्हा आणला जाऊ शकतो याच्याबद्दल अनेक नेते बोलत होते. दुसरीकडे कसबा पॅटर्नचा सगळ्यात महत्त्वाचा फोकस कुठला होता, तो रवींद्र धंगेकरांचा साधेपणा. आपला माणूस म्हणून त्यांनी प्रचार केला आणि आता लोकसभेच्या निवडणुकीतसुद्धा ते त्याच साधेपणानं प्रचार करतात आणि तोच त्यांचा USP असणाऱ्या प्रचारात रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण त्यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. 2 मिनटं त्यांचा प्रचारातला आपण वेळ घेणार आहोत. धंगेकर साहेब, खूप खूप धन्यवाद Zee24ला तुम्ही वेळ दिल्याबद्दल. 1 वर्षापूर्वी जसं मी म्हटलं की कसबा पॅटर्नची चर्चा महाराष्ट्रभर झाली होती. आता कसबा पॅटर्न फक्त महायुतीचाच म्हणायचा की 3 पक्ष एकत्र येऊन कसे लढत आहेत हा कसबा पॅटर्न, की एक सर्वसामान्य उमेदवार हा सगळ्यांना कसा रोखू शकतो हा कसबा पॅटर्न? बघा, याच्यामध्ये आज इंडिया फ्रंट देशामध्ये एकदम ताकदीने प्रचाराला लागली, ताकदीने काम करत आहेत. पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, केजरीवाल साहेबांचा आप पक्ष असेल आणि अनेक इंडिया फ्रंटचे अनेक पक्ष आज पुणे शहरामध्ये ना देशामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे. आज ज्या पद्धतीनं 10 वर्षामध्ये मोदींनी ज्या पद्धतीने लोकांना आश्वासन दिले आणि नंतर जे आश्वासन दिल्यानंतर लोकांनी त्यांना मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर काही गोष्टी त्यांनी सांगितलं होत्या की मी 15 लाख रुपये देईन, गॅसचे भाव कमी करेन, पेट्रोलचे भाव कमी करेन आणि कुठल्याही गोष्टीमध्ये यातल्या कुठल्याही गोष्टी त्यांनी पूर्णत्वास नेल्या नाहीत. म्हणून जनता ही नाराज आहे आणि आज ते देशभर प्रचार करत फिरतात, पण त्यांच्याकडे आता मुद्दे राहिले नाहीत. काय मुद्द्यावर बोलायचं? जे पहिले मुद्दे होते तेच मुद्दे पुढं लोकांना त्या अपेक्षित होतं ते त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे जनतेची निराशा प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि ती मतदानामध्ये तुम्हाला दिसेल. पण आता मी लोकांशी बोलतोय, पुणेकरांशी बोलतोय, उमेदवारांशी काय बोलतोय, पुण्यामध्ये भाजपचं म्हणणं आहे की पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जे पुण्याचा विकास जो आहे तो भाजपच्या काळात खूप झाला. म्हणजे पुण्यात मेट्रो आली, पुण्यात रस्त्यांची कामं चालू आहेत, पुलांची कामं चालू आहेत, हे सगळं काम गेलं 10 वर्षात झालं आहे. बघा, आपण बघितलं असेल तर आज मेट्रो कशा पद्धतीनं पुण्यामध्ये चालली ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की हा ट्रॉफिक किती जाम होते. म्हणजे जर यांनी काम केलं असेल तर ट्रॉफिक जाम झाली नसती, रस्ते केले असते तर ते रस्त्यावर लोक आले असतील. म्हणजे हे फसव्या घोषणा आहेत. ज्या पद्धतीने त्यांनी जुमला पार्टी म्हणून त्यांचं नाव आता झालं आहे आणि ते जुमलाच म्हणतात, तेच स्वतः बोलतात की आमचा जुमला असतो काय काय
प्रचारामध्ये. तर 10 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये लोक उलट निराशा लोकांच्या पदरी पडलेली. हा आता ट्रॅफिकचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला आठवत असेल एकेकाळी पुण्यातली अख्खी एक निवडणूक खड्ड्यांवरती झाली होती की पुण्यातले खड्डे हा महत्त्वाचा विषय होता. म्हणजे एकीकडे मेट्रो होते, रस्त्यांचं जाळं बनतं आहे, पण ट्रॅफिकपासून पुणेकरांना काही सुटका मिळत नाही. म्हणजे काही ठिकाणी म्हणजे त्याच्यावरती मीम्स बनतात अक्षरशः सोशल मीडियावरती की एका ठिकाणानं दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वाघोलीवर तर एवढे मीम्स बनतात की वाघोलीला जायचं कसं पुण्याच्या बाहेर. नाही, मी तेच म्हणतो की ती मेट्रोची जाळी प्रचंड प्रमाणामध्ये बनवायला पण होती, ती जाळी निर्माण झालेली नाही. कनेक्टेड रोड झाले नाहीत, कनेक्टेड भुयारी मार्ग झाले नाहीत. फक्त मेट्रो पाळवायची का एवढाच विषय. आणि आपण बघितलं असेल त्याचा DPR काँग्रेसच्या काळामध्ये झालेला होता मेट्रोचा. आणि हा महानगरपालिकेमध्ये मान्यतेला आलं असताना पुण्याचे खासदार त्या काळाचे नगरसेवक नंतर खासदार तत्कालीन अनिल शिवळे साहेबांनीच विरोध केला होता. मोहोळ बी त्याला विरोधात होते. आणि ती खालनं घ्यायची का वरनं घ्यायची ह्याच्यावर बरेच दिवस चर्चा झाली होती, पण शेवटी ती वरनं झाली. म्हणजे त्यांनी खोडा घालायचं काम केलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये. आणि नंतर मोदीचं सरकार आलं, त्यामुळं DPR हा काँग्रेसने केला होता. पण पुण्याच्या नंतर नागपूरचं भूमिपूजन झालं, नागपूरची मेट्रो रन झाली, पण पुण्यातली मेट्रो म्हणल्याप्रमाणे स्टेशनवर अडकली. आता दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे हा इन्फ्रास्ट्रक्चरचा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा जो आहे धंगेकरजी, तो आहे पुण्यातल्या गुन्हेगारीचा. म्हणजे महाराष्ट्रभर नव्हे देशभर याची चर्चा असते. म्हणजे पुण्यात वाढती गुन्हेगारी, दिवसाढवळ्या होणारे हल्ले, कोयता गँग, हे असे प्रकार पुण्यात राजरोसपणे बघायला मिळतात. हा प्रकार म्हणजे गुन्हेगारीचं जे पुण्यातलं वाढतं प्रमाण आहे, म्हणजे कोण गुंड कधी रील्स बनवत आहेत, कोण गुंड त्यांना सगळ्याच पक्षांच्या नेत्यांसोबत त्यांचे आम्हाला फोटो बघायला मिळतात. पुण्यात हे गेल्या काही वर्षात गुन्हेगारी कल्चर कसं वाढलं सगळ्याच पक्षांमध्ये. पुण्यामध्ये आपण बघितलं असेल की ज्याची सत्ता असते त्याच्या पाठीशी गुन्हेगार असतात. कारण पोलीस खात्याला हाताला धरून आणि पोलिसांपासून संरक्षण करणं म्हणून सगळे गुन्हेगार हे आत्ता गेली 10 वर्षापेक्षा जास्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांबरोबर काम करतात. कालची जी त्यांची उमेदवारी फॉर्म भरायला गेले तर किती गुंड होते याची माहिती घ्या जरा. त्याच्यामध्ये अनेक नामचीन गुंड त्या मिरवणुकीत होते आणि गुंडांच्या मदतीने गर्दी एवढी जमवली होती. आणि पुणेकरांना नाहक त्रास काल उमेदवारीत झाला. पण ही पण मग त्याच्याबद्दल माफी पण मागितली चंद्रकांत पाटलांनी. नाही, माफी मागण्याचा कार्यक्रमच आहे त्यांचा. करायचं आणि माफी मागायची, करायचं आणि माफी मागायची, त्याला अर्थ नाही. पण ती माफी मागायची, तुम्ही सुज्ञ आमदार आहात, सुज्ञ तुम्ही पालकमंत्री आहात आणि तुम्ही चुका का घडवता, माफी मागण्या इतपत का वेळ येते. तर हे सगळं प्लॅनिंग करतात. आणि ती गर्दी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणले की आमचा विजय नक्की झाला. आणि एका बाजूने माफी मागायची, एका बाजूने विजय झाला म्हणायचं. म्हणजे पुणेकरांच्या भावनेची खेळ करणारा हा कार्यक्रम. पण आता मी म्हटलं की म्हणजे आता सगळ्याच पक्षांमध्ये ते गुंड असतात. असं काही नाही की तुमच्या सध्याच्या पक्षाची किंवा तुमच्या आघाडीच्या नेत्यांच्या काही गुंडांसोबत कधी फोटो आले आहेत की म्हणजे पोलिसात? नाही, असं काय नाही. गुन्हेगार कधी कोणाचा नसतो, पण तो सत्तेचा वारसदार असतो. आणि गुन्हेगारांच्या मदतीनेच हे जिंकण्याचा प्रयत्न करतात. मागची निवडणूक बी त्याच पद्धतीने गुन्हेगार आणले होते, मुंबई दिल्लीवरून आले होते गुन्हेगार. पण त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तुमच्यासमोर आहेत, इतरही 2 पक्ष त्यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी आहे, एकेकाळी तुमचे सहकारी होते गेल्यात निवडणुकांमध्ये, त्यांच्यासोबतच आता तुम्ही फिरलात गेल्या वेळेस. त्यांच्या अगेन्स्ट आता मतं मागायची आहेत? नाही, मी अगेन्स्टमध्ये ना तर मागत नाही आहे. तो माझी टॅगलाईन आहे, मी पुणेकर मी धंगेकर. मला पुण्याच्या विकासासाठी लढायचं आहे. देशानंतर बघू, पण पहिलं पुणे शहराचा विकास आणि पुणे शहरातली नागरिक सुविधा आणि पुणे शहर शांतमय पुणे शहर झालं पाहिजे, हा माझा पहिला अजेंडा असेल. कसं तुमचं विजन काय पुण्याचं? तुमचं थोडक्यात विजन काय सांगाल पुण्याला तुमचं? पहिली गोष्ट तर अंमली पदार्थ मुक्त पुणे झालं पाहिजे, एक पहिला मुद्दा. आजही अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या पुण्यामध्ये आहेत. एक दुसरा मुद्दा ट्रॉफिकचा विषय आहे. तिसरा मुद्दा पर्यावरण आहे. चौथा मुद्दा बेरोजगारी आहे. आणि देशाचा प्रश्न महत्त्वाचा म्हणजे लोकशाही आणि हुकुमशाही. लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला लढायचं. तुम्ही म्हटलात मी पुणेकर मी धंगेकर असा तुमचा मुद्दा. मागे मी अशी पण एक घोषणा केली होती, फुले शाहू आंबेडकर रवींद्र धंगेकर अशी पण एक घोषणा होती. आज ज्या दिवशी माझी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी मी अनेक पत्रकारांशी बोललो होतो की माझी निवडणूक हे पुणेकर हातात घेतील. आणि अनेक वेगवेगळ्या घोषणा पुणेकरांनी निर्माण केल्यात. मी एका मीटिंगला गेलो होतो आणि युवा कार्यकर्ते सगळे तिकडे बसले होते. मग आम्ही एक घोषणा चालू केली. तर तुम्ही म्हणलो कुठली घोषणा आता ऐका. तर त्यांनी मला सांगितलं काय म्हणतात पुणेकर निवडून येणार धंगेकर. मी म्हटलं मी बी तुमच्या घोषणा खुश झालो, मी बी धंगेकरांना मत देईन. म्हणजे पुणेकरांनी हातात घेतलेली निवडणूक आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकर या निवडणुकीत सक्रिय झालेले आहेत. आणि तुम्हाला आज सांगतो पुणेकरांचा उमेदवार लोकसभेत पाठवून हा माझा विश्वास आहे. पण आता दुसरीकडे मुद्दा हा आहे की तुमच्याबद्दल आक्षेप 2 पातळीवर. पक्षा एक तर आघाडीतून तुम्हाला विरोध झाला,
तुमच्याच पक्षातल्या लोकांचं म्हणणं होतं की बाहेर आलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची का, आत्ताच एक उमेदवारी दिली परत दुसऱ्यांना उमेदवारी द्यायची का, त्यामुळे तुमच्या उमेदवारीला विरोध होता झाला, आता तुमची उमेदवारी झालेली आहे. तुम्हाला वाटतं की सगळ्यात ही सगळी मंडळी तुमच्यासोबत मनापासून काम करतील? नाही, विरोधी पक्षातल्या लोकांची बी नाराजी आहेच ना. नाही, पक्षांतर्गत आणि आघाडी अंतर्गत म्हणतो मी. नाही, त्यांच्या पक्षाची तेवढीच नाराजी आहे ना. आजही त्यांचे लोक प्रेसशी बोलतात आणि ते प्रचारात दिसत नाही ना. म्हणजे हा विषय सगळीकडेच असतो. लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी घडल्या जातात. ज्याच्या म्हणण्याला आधार असतो. आमच्या पक्षातली लोकशाही आणि आमच्या पक्षात लोकशाही, ते सगळ्यांची चर्चा होऊन सगळी निवडणुकीला तुम्हाला प्रचारात दिसतील. दुसरा तुमच्यावरती जो महत्त्वाचा आरोप होतोय म्हणजे की त्याच्याबद्दल विरोधी उमेदवारांनी बोललं, शिक्षणाचा मुद्दा की रवींद्र धंगेकरांचं शिक्षण कमी आहे आणि त्यांनी या निवडणुकीच्या रिंगणात पुणेकरांना सुशिक्षित उमेदवार हवा आहे, खासदार हवा आहे, त्यांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस. बघा, सुशिक्षित उमेदवार काय करतो तर दिनक्रम आपण बघितला पाहिजे. तो कुठं असतो, कुठं नसतो, कुठं जातो, काय करतो, हा एक पहिला मुद्दा आहे. आणि माझा शिक्षणाचा मुद्दा काढला तर अनेक मुद्दे आहेत आपल्याकडं. कर्मवीर भाऊराव पाटील किती शिकले, त्यांचं शिक्षण झाले हे आपल्यालाही माहिती आहे. पण प्रचंड प्रमाणात त्यांनी खेडोपाड्यामध्ये शाळा उभ्या केल्या, लोकांना शिकवले, बहुजनांची पोरं मोठी केली. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर वसंतदादा पाटील असतील, त्यांचं शिक्षण आपल्याला माहिती आहे. पण या शिक्षणामध्ये मेडिकल कॉलेज त्यांनी जाणलं नाही राज्यामध्ये. त्यांचे ते मुख्यमंत्री असताना मेडिकल कॉलेजला परवानगी त्यांनी प्रायव्हेटायझेशन केलं आणि अनेक विद्यार्थी तिथे डॉक्टर केले ना बहुजनांचे. हा एक मुद्दा आहे. पण मी आता विनोद तावडे आणि मोदी साहेबांची पदवी विचारणार नाही, कारण तेवढा मी मोठा नाही. पण त्यांच्याही पदवीवरनं घोळ बराच आहे ना. म्हणजे शिक्षण हा समाजकारणामध्ये आड येणारा विषय नाही आणि मला कधीच आड आला नाही. मी त्या दिवशीच म्हणलो की मला पुणेकरांनी PhD दिलेली आहे आणि मला 25 वर्ष लोक वेगवेगळ्या पद्धतीने निवडून दिले. तुम्ही तिघही माझी नगरसेवक राहिलेला आहात, म्हणजे मोहोळ राहिलेले आहेत नगरसेवक, तुम्ही नगरसेवक राहिलेला आहात, वसंत तात्या राहिलेले आहेत नगरसेवक. आता थेट ही मोठी जी आहे, म्हणजे आता याला राजकीय कारकिर्दीतला एक पुढचा टप्पा म्हणायचा, ही तुमची राजकीय महत्वाकांक्षा म्हणायची, की आता एक चला करून झाला तर पुढचं काहीतरी बघा असं म्हणून बघा? नाही, असं नाही. मला पूर्णपणे माझ्या पक्षाचे सर्व नेत्यांचे मी आभार मानेल, कारण त्यांनी पुणेकरांचा कौल घेतला आणि उमेदवारी कोणाला दिली पाहिजे तर पुणेकरांनी रवी धंगेकरांची शिफारस केली. त्यामुळे मी पुणेकरांचा उमेदवार, आणि पुणेकरांना माहिती की हा कार्यकर्ता आहे आणि हा आपल्यासाठी झटणार आहे, बोलणार आहे, वेळ पडली तर रस्त्यावरून आंदोलन करणार. म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये पुणेकरांचा माझ्यावर विश्वास आहे आणि पुणेकरांना हा माहिती की हा निवडून आल्यानंतर आपल्यासाठी काहीतरी करेल. त्यामुळे मी पुणेकरांनी जो कौल दिला तो माझ्या पक्षाने स्वीकारला आणि मला त्यांनी मतदान केलं आणि तोच कौल मला असं वाटतं की पुणेकर मला चॉईस करते आणि मला लोकसभेत पाठवते. आता हे विचारणं खरं तर टाईमलाईन विचारणं बरोबर नाही, पण तरी सुद्धा हा प्रश्न, कारण अनेक जण आमच्याशी बोलताना नाही सांगतात ट्रॅफिकमधून पुणेकरांना कधी सुटका मिळू शकेल. तुमच्याकडे काय सांगू शकता की बाबा मी झालो खासदार तर मी 2 वर्षात 3 वर्षात हा प्रश्न कायमचा सोडू शकेल किंवा याच्यावरती मी काहीतरी कायमचा तोडगा काढू शकेल? मग आता तुम्ही मला 1-2 मिनिटापूर्वी म्हणले की मेट्रो झाली, हे झालं, आणि तुम्ही मला परत ट्रॅफिकचा मुद्दा विचारताय. म्हणजे विरोधकांचं म्हणणं की आम्ही काय काम केलं, तर त्यांनी काय काम केलं तर तुम्हाला पण म्हणले स्टेशनमध्ये अडकलेली मेट्रो सुरळीत करण्याचं काम नक्की करेल. त्याच्यामध्ये त्याला जे कनेक्टेड ज्या सुविधा आहेत त्या देण्याचा प्रयत्न करेल. रिंग रोड असेल, बाकीच्या सगळ्या हे असतील, पुणे शहराची ट्रॉफिक बाहेरनं कशी वळल्या जाईल, पुण्यामध्ये कालनं लोक येतात त्यांना बाहेरूनच कशी सेवा देता येईल, ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मेट्रोची जाळी ही प्रचंड प्रमाणात उभारली पाहिजे आणि ती उभारण्याचे माझा प्रयत्न राहील. आणि तेवढी माझी महत्त्वाकांक्षा आहे की शेवटी मला परत पुणेकरांना पुढं जायचं आहे. त्यामुळे हे सगळं प्रचंड प्रमाणात काम करताना मी दिसेल. ठीक आहे, तुमच्या या सगळ्या विजनसाठी खूप खूप शुभेच्छा. या सगळ्या प्रचाराच्या धाकधुकीतून रवींद्र धंगेकरांनी आपल्याला वेळ दिला आणि आपल्याशी गप्पा मारल्या. रवींद्र धंगेकरजी खूप खूप आभार. Zee24 अशा निवडणूक यात्रेमध्ये तुम्ही सहभागी झालात आणि तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये तिसरा आणि महत्त्वाचा अँगल यावेळेस आहे वंचित बहुजन आघाडीचे वसंत तात्या मोरे. आधी मनसेमध्ये असताना त्यांची जर्नी आणि त्यांची चर्चा ही राज्यातल्या अनेक भागांमध्ये व्हायची. निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते, लोकसभा लढवण्यावर ते ठाम होते. पण एकदम निवडणूक जशी जवळ आली त्यांनी आपला पक्ष बदलला आणि वंचितकडनं यावेळेस ते उमेदवार आहेत. स्वतः वसंत तात्या मोरे आपल्यासोबत आहेत. तुम्हाला तात्या नावाने खरं होतं, आता मला जनरली गावाकडे घरातल्या वयोवृद्ध किंवा आजोबा सदृश माणसाला तात्या म्हणतात. तुम्हाला तात्या नाव कसं पडलं? माझं घर मोठं आहे,
एकत्र कुटुंब आहे आम्ही आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं भावाची मुलं, बहिणींची मुलं सगळे आम्ही जवळजवळ माझ्या घरामध्येच मुलांची संख्या जवळजवळ 15 ते 20च्या आसपास आहे. त्यामुळे सगळेच मग चुलत भावाची मुलं सगळे तात्या म्हणतात आणि आपल्यात मोस्टली वडिलांच्या भावाला तात्या म्हटलं जातं. त्यामुळं सगळेच तात्या म्हणतात. त्यामुळं सगळ्या गावाचा तात्या, शहराचा तात्या, आता राज्याचा तात्या. बरं, मग आता तुम्ही इतकी वर्ष मनसेत होतात. मनसेत असताना तुमची एक वेगळी ओळख होती मनसेच्या राज्यातल्या नेत्यांपैकी. इतकी वर्ष राजसाहेबांसोबत होतात, का सोडावं असं वाटलं? 2012 ते 2017 4.5 लाख मतदान या पुणे शहरामध्ये मनसेला होतं. तरी पण यावेळेस असं सांगितलं जातं. त्यामुळे मी स्थानिक पदाधिकारी जे आहेत यांच्या कार्यपद्धतीवरती मी अगदी पूर्वीपासून नाराज होतो आणि ते मी वारंवार मान्य राजसाहेबांना सुद्धा मी या सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या. परंतु या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये ही लोक एक अहवाल पाठवण्यामध्ये यशस्वी झाली आणि त्याच्यातून एक नेगेटिव्ह सगळीकडे पसरत गेलं की आपण निवडणूक लढवू शकत नाही. त्यामुळं मग आता वंचित का निवडलं? कारण काय वंचितबद्दल अशी चर्चा, म्हणजे वंचित सुरुवातीला महाविकास आघाडी जाणार होतं, त्यांची ती चर्चा होऊ शकली नाही. तुम्ही वंचितचा रोल निवडला ना. अनेकांचं म्हणणं आहे राज्यभर की वंचितमुळे कदाचित मतांचं विभाजन होईल आणि त्याचा फायदा इंडायरेक्टली भाजपलाच होईल. बघा, वंचितने आत्तापर्यंत एकच निवडणूक लढवली. मला वाटतं की सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस मी मनसेमध्ये होतो त्यावेळेससुद्धा मनसेला भाजपची बी टीम म्हणायचे की मनसे उभी राहिली की भाजपचे लोक पडतात. परंतु आज जो पक्ष 2018ला ज्याची निर्मिती झाली, अवघ्या 6 वर्षामध्ये लगे तो बी टीम आहे, सी टीम आहे म्हणून चालत नाही ना. की आज जर 46 लाख मतदान हे जर पहिल्या एका निवडणुकीत पक्षाला पडत असेल आणि ते पण कुठलाही मातब्बर उमेदवार नसताना, याचा अर्थ आमच्याकडे न्यूसेन्स आहे. काय वाटतं तुम्हाला की तुमचं किती मतदान असू शकेल तुम्हाला आणि किती फरक असेल? शहरामध्ये 2 लाख प्लस वंचित बहुजन आघाडीचं मतदान आहे पुण्यामध्ये. की पुण्यामध्ये ज्या काही झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये 45% मतदान हे झोपडपट्टीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये 45%मध्ये जेवढं काय मतदान आहे तेवढं 70% मतदान हे वंचित बहुजन आघाडीचं आहे. शिवाय मुस्लिम मतदार हा सुद्धा या ठिकाणी काउंट करण्यासारखा आहे. मनसेमध्ये मी असताना 2012 ते 2017 या कालावधीमध्ये 3.5-4 लाख मतदान झालं होतं. 2017ला जेव्हा आम्ही 2 नगरसेवक निवडलो तेव्हा 97,000 मतदान मनसेच्या पारड्यामध्ये होतं. शिवाय याच्यामध्ये सकल मराठा समाजाचा रोल हा फार मोठा आहे पुण्यामध्ये आणि मला वाटतं की मी सकल मराठा समाजाचे नेते मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटून आलो आहे आणि शेवटच्या क्षणामध्ये सकल मराठा समाज की ज्यांना भारतीय जनता पार्टीने काहीच मदत केलेली नाही आहे यांना ओबीसीने केलेली आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाचा मी एकमेव असा पण मनोज जरांगे मी कोणाचा प्रचार करत नाही, कोणाला पाठिंबा देत नाही तसं नाही ना. पण ज्या टायमाला पाटलांना आवश्यकता होती, ज्या टायमाला पाटील उपोषणाला बसले होते त्या टायमाला मी एकमेव नगरसेवक होतो की जो खुलेआम सकल मराठा समाजाचा प्रचार करत होतो. मी उपोषणामध्ये भाग घेतला होता, मी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले होते. शिवाय मी त्या टायमाला माझ्या फेसबुक पोस्ट तुम्ही पाहिल्या की सरळ मी मनोज जरांगे पाटलांच्या बाजूने सगळ्या काही गोष्टी माझ्या सोशल मीडियावरती सुद्धा लिहित होतो. त्यामुळं हे दोघं कुठे होते त्यावेळेस? हे दोन्ही उमेदवार त्यावेळेस सकल मराठा समाजाच्या बाजूने कुठेच नव्हते. आणि आता जर निवडणुका असताना जर तुम्ही म्हणताल की नाही आम्ही मदत करू, मग त्यावेळेस काय मदत केली ज्यावेळेस समाजाला गरज होती? त्यावेळेस या लोकांनी समाजाला मदत केली नाही, आता समाज त्यांचा काय विचार करेल? ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. काय होईल निकाल आपल्याला कळत, फार निवडणूक लांब नाही. तुम्ही आता एक नवीन भूमिकेमध्ये तुम्हाला पुणेकर कसं स्वीकारता हे बघणं खूप इंटरेस्टिंग असं. धन्यवाद, तुम्ही आम्हाला या सगळ्या प्रचाराच्या धामणीत वेळ दिला. पूर्वी म्हणायचे पुणे तिथे काय उणे, ते आता खरं तर जुने झाले. पुणेकरांना आता तिथे काय उणे नाही, पण पुणेकर हे नेहमीच त्यांच्या काही वैशिष्ट्यांसाठी फक्त भारतात नाही महाराष्ट्रात नाही तर जगभरात ओळखले जातात. म्हणून काही लोक पुणेकर जगातबारीसुद्धा म्हणतात. पुण्याची एक वेगळी कट्टा अशी संस्कृती आहे. वेगवेगळ्या कट्ट्यांवरती मित्र भेटतात. बरं, शाळेचे कॉलेजेस मित्र नाही, वर्षानुवर्ष दशकानुदशक मित्र असणारे लोक वेगवेगळ्या कट्ट्यांवरती भेटतात, गप्पांचा फळ हाणतात. अगदी पुण्यातल्या राजकारणापासून ते अगदी रशिया युक्रेनच्या युद्धापर्यंत सगळ्या गप्पा या कट्ट्यांवरती असा. म्हणून पुणेकरांची ही इतकी महत्त्वाची निवडणूक होत असताना पुणेकरांसोबत त्या निवडणुकांबाबत आपण गप्पा मारायच्या आहेत. त्यांच्या नक्की काय निवडणुकांबद्दल म्हणणं आहे, इथल्या पुण्याच्या संस्कृतीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचे सगळे विचार आहेत ते कुठेतरी या निवडणुकीच्या माध्यमातून मांडले जातात का? पुण्यातला
वन ऑफ द मोस्ट फेमस कट्टा वाडेश्वर कट्ट्याला आपण आलेलो आहोत आणि इथे आपल्यासोबत काही चोखंदळ विद्वान पुणेकर असणार आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रातनं आलेले आहेत. ह्या सगळ्यांसोबत आपण बसणार आहोत. इथे यांच्यासोबत आपण सकाळी मस्त हादडी मारणार आहोत पुण्याच्या भाषेत. हादडी बरोबर आहे ना? हां. आणि त्यांच्यासोबत गप्पा करणार आहोत. ही मंडळी यांची काय ओळख करून द्यायची वेगळी गरज नाही आहे. सुनंदन लेले यांच्यासोबत आज आपण फटकेबाजी करणार आहोत. त्यांची काय त्यांच्या अपेक्षा काय. डॅनी पंडित यूट्यूबर आहे, इन्फ्लुएन्सर आहे आणि अर्थातच आपल्यासोबत पियुष आहे. पियुष स्वतः एक यूट्यूबर आहे. कोथरूडकर नावाचं त्याचं यूट्यूब चॅनल आहे. ही सगळी मंडळी आपल्यासोबत असणार आणि सोबतच आपला पुण्याचा सहकारी झी24 तासचा अरुणसुद्धा आपल्यासोबत असणार आहे. आणि आपण जे काहीतरी खाण्याच्या आधी मला सगळ्यात पहिले म्हणजे मी हा माईक इथे सगळ्यात पहिले ठेवून सगळ्यांना किंवा तुम्ही घ्या प्रत्येकाने हातात बोलताना. पुणेकर प्रत्येक गोष्टीसाठी रिसर्च करतात असं म्हणतात. म्हणजे उमेदवारांसाठी तर रिसर्च करतीलच, त्याच्याबद्दल नंतर बोलतो. खाण्यासाठी सुद्धा रिसर्च करतात खूप. हां, पुणेकर खाण्यासाठीच जास्त रिसर्च करतात असं मला वाटतं. कारण पुण्यात सगळ्यात जास्त खवय्ये जे आहेत ते पुण्यातलेच आहेत. त्यामुळे खवय्यांसाठी पुणेकर आणि पुण्यासाठी खवय्ये असं एक समीकरण आहे. मी येताना आत्ताच माझ्या कॅमेरामॅनला सांगत होतो की पुण्यात चालताना ना दर 2 दुकानानंतर एक हॉटेल असतं. नाही, पुणेकर घरी जेवण करतात की काय अशी शंका यावी. इतक्या पुण्यामध्ये इटरीज आहेत बिलीव्ह मी. म्हणजे आपण ज्या गल्लीत बसलोय हे कोथरूडमधली काय म्हणतात करिश्मा सोसायटीची गल्ली आहे. ही गल्ली आता खाऊ गल्ली म्हणली जायला लागली. कारण तुम्ही म्हणता ते अत्यंत सत्य आहे की अल्टरनेट हे म्हणजे येतच खाण्याचं नाव काढल्यावर ते आलं बघा. हे खाणं म्हणता वाडेश्वर हा कट्टा म्हणून फेमस आहे की खाण्यासाठी फेमस आहे? नाही, हा दोन्ही आहे. म्हणजे कट्टाही आहे आणि खाण्यासाठी आहे. आदरणीय डॅनी पंडितांनाही आपण विचारूया. डॅनी काय म्हणजे तरुणांचं असं वेगळं खाण्याची ठिकाणं आहेत किंवा मी तुम्हाला वरिष्ठ किंवा असं काय म्हणणार नाही पण वरिष्ठ हा डॅनी असं काय नाही. म्हणजे जो पुण्यामध्ये जो ज्या एरियात राहतो त्याचं ठरलेलं एक ठिकाण आहे तिकडे फिक्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता कोथरूड गँग करिश्मापाशी येते. आता आम्ही सगळे पेठेत राहतो मग आम्हाला आमची फेवरेट जागा म्हणजे मिसळ. आमच्या इकडचे जवळचे आता नाव वगैरे घेणार नाही मी पण जे प्रत्येकाचे जे ठरलेले ठिकाण आहेत तो त्यांचा एक अड्डा असतो. त्याच्यामुळे आम्ही इकडच्या भाषेत कट्टा म्हणतो त्याला. मुंबईत अड्डा म्हणतात खरं तर. मुंबईत अड्डा किंवा नाका आम्ही ते कट्टा म्हणून वाडेश्वर एक बऱ्याच जणांचा कट्टा असतो. त्याच्यामुळे इकडे एक कट्टा. समजा शाळे वगैरेचा एखादा असतो की शाळेच्या बाहेर एक बसतात. खरं तर लोक चौकाच्या बाहेरच बेंच टाकून गप्पा मारतात तर तो एक कट्टा होऊन जातो. पण आता म्हणजे याच्याविषयी तुम्ही बोलतात सुनंदन सर, पुण्याचं एक वेगळं कल्चर आहे. आपण फार मला गंभीर निवडणुकांबद्दल खरं मला बोलायचं नाही पण तरीसुद्धा पुणेकरांच्या एक वेगळ्या अपेक्षा. पुणे चोखंदळ सगळ्याच बाबतीत पुणेकर चोखंदळ म्हणजे खाण्याचं आपण बोललो पण तेवढेच चोखंदळ राजकीय निवडीबाबत सुद्धा आहेत का? नाही, यावेळेला मी वेगळं जरा वर्णन करीन लेले स्टाईलमध्ये. ते असं आहे की 2020च्या प्लेयरना अचानक टेस्ट मॅच खेळायला लागणार आहे. कारण आमचे जे मुख्य 3 उमेदवार आहेत पुण्याचे मुख्य 3 उमेदवार आहेत तिन्ही आपापल्या पक्षाकडनं नगरसेवक म्हणून प्रसिद्ध आहेत. तिघांची कामं उत्तम आहेत हे मान्य करायला लागेल. पण आता डायरेक्ट खासदारकीला ते जात आहेत. मध्ये म्हणजे आमदारकी हे स्किप करून डायरेक्ट. म्हणून मी म्हटलं 2020 वन डे नाही डायरेक्ट टेस्ट क्रिकेटला जात आहेत. त्यामुळे त्यांना जो कोण निवडून येईल यालाही अपग्रेड करायला लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्यालाही अपग्रेड करायला लागणार आहे. वाटतं तुला पियुष? डेफिनेटली मला असंच वाटतं की जे तिन्ही उमेदवार आहेत त्यातले जे जास्त मला वाटतं की 2 स्ट्रॉंग उमेदवार आहेत. पक्षाची नावं घ्यायची नाही घ्यायची माहिती नाही पण प्रत्येकाचा निवडणुकांबद्दलच बोलतो आपण. निवडणुकांमध्ये पक्षाची नावं घेताना सो डेफिनेटली एकीकडे आहे ते हिंदुत्वाचं ATM आहे. ATM कार्ड घेऊन फिरतायत. एकीकडे आहे ते डावे जे आहेत ते सो असं मला वाटतं की खूप टफ निवडणूक असेल ही. कारण एक उमेदवार जो आहे तो उच्चभ्रू सोसायटीसारखा कोथरूडमधून येतो आणि एक जो आहे तो पेठेसारख्या एरियामध्ये जिथे मूळ पुणे आहे. सो दोन्हीकडे तेवढीच नक्की टोमणा कोणाला मारतोय. एकीकडे हा कोथरूडकर म्हणतोय एकीकडे उच्चभ्रू म्हणतोय दुसरीकडे पेठेतली संस्कृती. म्हणजे तू आपल्याच बाजू घेतोय का डॅनीची बाजू घेतोय? पेठेतला डॅनीला विचारलं डॅनी हा आहे फरक पेठेतल्या मतदारांचा न्याचा? 100% फरक आहे. कारण की रूट जिकडनं पुणे सुरू झाले ते पेठेतनं सुरू झाले तसं म्हणायला नाही. आता कोथरूड वगैरे मध्ये पण बरेच
डेव्हलपमेंट वगैरे आहे. पण उमेदवारांचं असं झालं की ते म्हणतात ना, पुणेकर जरा हायबरनेशनमध्ये जगतात. म्हणजे जो त्याच्या एरियात राहतो ना, ते त्यांचंच बरोबर वाटतं. त्याच्यामुळे तो कन्फ्युजिंग आहे माझ्यासाठी तरी, की नक्की. कारण की ह्या नदी अलीकडे पलीकडे आम्ही जरा असं म्हणत असतो, तर नदी पलीकडे काय घडतंय पॉलिटिक्समध्ये आणि नदी अलीकडे काय घडतंय म्हणजे थोडंफार एक माहिती असतं, पण एकदम डीप जो आपला अभ्यास असतो तो काय मला फारसा वाटत नाही. आणि तो म्हणजे असं यूथनी करावा, खरं तर आम्ही पण करावा. पण आहेत तसं म्हणायला गेलं तर पियुष पण बरोबर म्हणला, आणि तिघं जण आहेत ते खूप त्यांनी त्यांच्या काम केलेलं आहे ऑफकोर्स. आणि सर म्हणाले तसं ते मला खूप पटलं की T20 नंतर डायरेक्ट टेस्ट मॅच खेळायची. सो ही पुणेकरांची पण एक टेस्टच आहे की कोण किती खरं उतरेल. पुण्यात बरीच वर्ष काढलीच माझ्या कॉलेजच्या काळामध्ये. तोवर सुद्धा त्या पिरियडपर्यंत सुद्धा पुण्यामध्ये एक शिस्त. आता मी सगळ्यात म्हणतो ट्रॅफिक इतकी बेशिस्त आहे पुण्याची, बरोबर आहे. म्हणजे पुणेकर म्हणून प्लीज ऑफेंड होऊ नका. म्हणजे मला असं वाटतं आता मी बऱ्याच वर्षांनी पुण्यात आलो आहे, बेशिस्त ट्रॅफिक म्हणजे लोकांकडनं अपेक्षा जसं आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत तशा फंडामेंटल ड्युटीज पण आहेत. मला म्हणजे आता काय कॉमेडीचं उत्तर देऊ शकतो मी की बिलकुल बेशिस्ती गाडी चालवणे हा मला वाटतं पुणेकरांचाच एक फंडामेंटल राईट आहे. खरं ते चुकीचं आहे, खरं ते चुकीचं आहे. कारण की आपण हेल्मेट वगैरे घालत नाही इकडे, हे करत नाही. आणि सध्या तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम इतका वाढलाय आणि माहिती नाही म्हणजे जे मूळ पुणेकर आहेत तेच आता कमी झालेत. आणि असं युजली अगदी खरं आहे. माझ्या बॅचची अनेक मुलं जी होती मी सोडून सगळे अजून पुण्यातच आहेत, बाहेर ना आले होते सगळे हॉस्टेलला. हा काय अरुण त्यातलाच एक आहे. आपण पुण्यात एकदा पुण्यात शिकायला माणसाला की पुणे सोडून जात नाहीत. देशभरात वेगळे इश्यू चालू आहेत, म्हणजे अगदी डेव्हलपमेंट आहे, आंतरराष्ट्रीय इश्यूज निवडणुकीमध्ये चर्चेले जात आहेत, राम मंदिर आहे, वेगवेगळे इश्यू आहेत, सगळे इश्यू आहेत, 400 पार सगळं असेल. पण पुणेकरांना हा ट्रॅफिक हा इश्यू वाटतो का खरंच? हा निवडणुकीचा मुद्दा बनू शकतो तुमच्या? हा मुद्दा निवडणुकीचा आहे, कारण लोकांचा दिवसभरातनं सकाळी आणि संध्याकाळी मोठा छळ होतो आणि हे सगळेजण आहेत. पण याच्यामध्ये मला एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे. मगाशी मी म्हणलं की 2020चे प्लेयर टेस्ट खेळणार आहेत, त्यांना अपग्रेड करायला लागणार आहेत. पुणेकर अपग्रेड कधी होणार? हे आपलं जसं खाण्याचं आपल्याकडे सध्या टेबलवरती एवढं चॉईस आहे, त्याच्याहीपेक्षा जास्त चॉईस आज तुम्हाला मतदान करण्यासाठी आहे. पुणेकरांचा एक बघण्याचा म्हणजे मी डानीचे नेहमी रील्स बघतो, त्याचा एक ना तिरकस असा दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीकडे बघायचा, जो अर्थात एक इनहेरंट पुणेकरांचा गुण आहे तो, की तिरकस गोष्टीने बघायचा. या सगळ्या गोष्टींकडे कोणी चिखल म्हणतं राजकारणाला, कोणी म्हणतं की आता जसं राजकारणात कॅरम फुटला आहे, पुणेकर कसं बघता या गोष्टीकडे? मी तर सगळं कन्फ्युजिंग आहे एवढंच म्हणेन. कारण की ते खूप अशा डिशेस आपल्याला खायला असले की आपल्याला कळत नाही कोणतं खायचं किंवा काय करायचं. सो ते नेमकी कन्फ्युजन झालेलं आहे की इतके पक्ष आणि इतके उमेदवार आहे. कारण की ज्या पक्षाला किंवा जो पक्ष बघून आपण मत द्यायचो तेच आता दुसरीकडे जायला लागले. सो मग ते वोटर्सबद्दल आपण एवढं सगळं बोलतो की मतदार हा खरा राजा किंवा हे, तर ते खरंच आज ते व्हॅलिड आहे का नाही हे मला वाटत नाही. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की नाही, म्हणजे वोटचं की म्हणजे अनेक जणांनी हा प्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न केला की मी वोट दिलं होतं एकाला. म्हणजे गेल्या वर्षी माहिती आहे एक खूप इंटरेस्टिंग काय व्हॉट्सॲप फॉरवर्ड होता की ज्यांना मत दिलं त्यावेळी कोणाचंच मत वाया गेलं नाही, प्रत्येकाला संधी मिळाली सत्तेत येण्याची. म्हणजे कोणी अमुक पक्षाला मत दिलं असेल, म्हणजे मला माहीत नाही जे सत्तेत येऊ शकले नाही. आता मनसे आणि वंचित सोडून द्या, पण ज्याने काँग्रेसला मत दिलं, ज्याने राष्ट्रवादीला दिलं, शिवसेनेला दिलं, काँग्रेसला दिलं, सगळ्यांना संधी मिळाली सत्तेत येण्याची प्रत्येकाची. हा बरोबर आहे. तुम्हाला पटतं तुम्ही याची अवस्था मला ते अवधूत गुप्तेचं सुंदर गाणं आठवतं, कोणता झेंडा घेऊ हाती, ही अवस्था झाली. खरोखर ही अवस्था आली मला. बाकी काय म्हणावं वाटत नाही, कारण डॅनी म्हणतो तसं की कन्फ्युज्ड आहे की सपोर्ट करण्याचा आणि याचा. त्यामुळेच आत्ताचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावरती मी तर म्हणेन आपण सगळ्यांनी पुणेकरांनी मिळून त्यांच्या डोक्यावरती बसायची गरज आहे आणि 4 गोष्टी करण्याची आणि 4 गोष्टी करून घेण्याची गरज आहे. कारण पक्ष आणि उमेदवार यांची गल्लत खूप झाली. हे पक्ष आणि उमेदवारांची गल्लत होणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मला वाटतं की हा खूप मोठा मुद्दा होऊ शकतो की तुम्ही प्रमोट कसं करताय, त्या तुमचा अधिकार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पण काही लोक सुट्टी काढतात आणि मग वन डे पिकनिकसाठी कुठेतरी जातात. सो हे चुकीचं आहे की जर तुम्हाला 4 वर्षानंतर तुम्हाला चान्स मिळतोय तर तो तुम्ही एक दिवस सुट्टी काढून तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्यापेक्षा जो तुम्हाला अधिकार दिलाय तो तुम्ही बजावा.
आणि नंतर आपण मग त्याच व्यवस्थेच्या नावाने शंख करायला मोकळे असतो की Exactly. अरे असं काय झालं, डू वी डिझर्व दिस. Correct. डॅनी, म्हणजे मला तुला हा प्रश्न विचारता विशेष करून हा जे पियुष म्हणाला ना की निरुत्साह असतो वोटर्समध्ये, हा तरुण मतदारांमध्ये जास्त असतो. म्हणजे मी परवा काही तरुणांशी बोलत होतो, त्यांना म्हणजे इतका सगळा गोंधळामुळे नाही, पण त्यांना बेसिकच माहिती नाही कुठले पक्ष आहेत, किती पक्ष आहेत, हे माहितीच नसतं त्यांना. तेच एक्झॅक्टली मी म्हणण्याप्रमाणे कन्फ्युजन एवढं आहे ना, आणि कारण की यूथला म्हणजे तेवढा अवेअरनेस पण नाही आहे. मे बी तो कोणत्या माध्यमातून त्यांना वाटेल की आपण जाऊन मत करावं, किंवा हे आपले गुगलचे जे CEO आहे सुंदर पिचाई वगैरे, समजा ते त्यांचा अधिकार म्हणजे वोट देण्यासाठी समजा तिकडनं US मधनं इकडे येऊन असे काही एक्झाम्पल सेट करू शकतात की ही 2 वे रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. मे बी त्या उमेदवाराची पण असेल की तो जसं सर म्हणाले तसं की त्यांनी ते इतक्या लेवलला जाऊन नागरिकांमध्ये राहायला पाहिजे, किंवा तो ॲक्सेस इझी झाला पाहिजे की नागरिकांनाही वाटेल की अरे हे आपल्या ओळखीच आहेत किंवा हे आपल्या जवळ. हां, जेवढं कन्फ्युजन ना राजकीय पक्षांचं नाही तेवढं मिसळीचं कन्फ्युजन आहे. नाही, त्याच्यापेक्षा जास्त मिसळीचं कन्फ्युजन आहे. आमची माझं म्हणणं की नाशिकची मिसळ जगात भारी असं मला वाटतं. आता हे सगळ्यांचाच हक्क आहे, सगळ्यांचाच हक्क आहे, पण मिसळ हा प्रकार आता स्नॅक्सवरनं मिसळचं ताट मिळायला लागलं, तिथंच मला वाटतं अरे काय डॅनी, आणि मिसळी बरोबर खीर पण मिळायला लागली. याला मिसळ सोबत खीर हे परत आजच्या राजकारणासारखं झालंय. सगळंच मिळत आहे आजकाल. राजकारणाची मिसळ झाली आहे, त्याच्यासोबत खिरीची वाटी मिळते. पण मला आता फार गंभीर मला इथे चर्चा नाही करायची, पण तरीसुद्धा पुणेकरांच्या अशा काही डिमांड्स आहेत का? म्हणजे मी ट्रॅफिकचा एक मुद्दा झाला सोडून दिला, पण आपला लोकप्रतिनिधी कसा असा, शेवटी पुणेकर आहेत ना ते. पुणेकरांचा एक आपला स्वॅग असतो, त्यांचा एक आपला वेगळा होरा आहे पुणेकरांचा. आपला लोकप्रतिनिधी दिल्लीत कोण असावा हे तर पुणेकरांना वाटणं स्वाभाविक आहे, म्हणजे ते कोणालाही वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येक मतदाराला वाटलं की हा माझा लोकप्रतिनिधी. पण मी पुणेकरांना एक थोडी वेगळी त्याच्यात एक हे देतो, सवलत देतो वेगळी, किंवा पुणेकरांच्या वेगळ्या अपेक्षा असतील. तुमच्या बोलताना लोकांची चर्चा करता तुम्हाला काय वाटतं की लोकांना काय वाटतं की पुणेकरांचा आयडियल रिप्रेझेंटेटिव्ह कसा असावा? मला असं वाटतं की जी लोकांची कामं करतो तो आयडियल असायला पाहिजे. त्याचबरोबर कधी कधी असं होतं की एक उमेदवार आहे जो ह्या निवडणुकीच्या काळात दिसतो त्या प्रभागामध्ये, आणि तो नेक्स्ट जेव्हा निवडणूक होईल तेव्हाच त्या प्रभागामध्ये येतो. सो 4 वर्षाचा जो गॅप असतो तो फील करण्यासाठी ते तिथे येतात. सो ते न करता मला असं वाटतं की कामं करायला पाहिजेत. मूलभूत ज्या गरजा आहेत पुण्यातल्या, पण लोकांमध्ये दिसायला हवं असं तुम्हाला वाटतं? हां, लोकांमध्ये दिसावा. करेक्ट. सो त्या ज्या गरजा आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं आहे. जसं की डॅनीने सांगितलं, ट्रॅफिकची समस्या खूप आहे पुण्यात. त्याचबरोबर रस्ते आहेत, खड्डे आहेत, बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच आपण त्याच गोष्टीवर अडकून राहतोय. तुम्हाला आठवतंय एकच सेकंद, हा खड्ड्यांचा विषय निघाला माझ्या मते. एक पुण्याची निवडणूक कुठली मला एक्झॅक्ट आठवत नाही अरुण. पुणे गेलं खड्ड्यात अशी एका पेपरची हेडलाईन होती, का खड्ड्यात गेलं पुणे. खड्ड्यांवर अख्खी निवडणूक लोकसभेची तेव्हा झाली होती. तुम्हाला आठवत? मला एक्झॅक्ट आठवत नाही कुठली. मी परखड मत मांडीन. देवकृपेने राधा क्रिकेट देवाच्या कृपेने जग फिरलोय. पाऊस पडलाय म्हणून खड्डे पडले तो खरे फालतू कारण देणं बंद करा. ॲब्सोल्युटली रस्ते बनवणं ही कमाल गोष्ट नाहीये, ॲब्सोल्युटली नाहीये. फक्त काय आहे, माझ्या घरासमोरचा रस्ता एकाच बाजूनी गेल्या महिन्यात 3ऱ्यांदा सेम ठिकाणी खणला गेलाय. ही जी काय म्हणतात त्याला गैरव्यवस्था आहे ती दूर व्हायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचा जो लोकप्रतिनिधी असेल ते पुण्याच्या टोटल परिघामध्ये फिरणारा पाहिजे. त्याला शिक्का नाही पाहिजे हा गावातला तो कोथरूडचा याचा त्याचा. तिसरी गोष्ट म्हणजे पुण्याला संस्कृती आहे असं सगळेजण म्हणतात, तर आमचा प्रतिनिधी सवाई गंधर्वाला दिसावा, आमचा प्रतिनिधी वसंतोत्सवाला दिसावा, आमचा प्रतिनिधी फिरोदियाला दिसावा, आमचा प्रतिनिधी पुरुषोत्तमलाही दिसावा. तो ठराविक ठिकाणी फक्त राजकीय कार्यक्रमामध्ये किंवा राजकीय लोकांच्या कार्यक्रमामध्ये दिसू नये, कारण पुण्याची संस्कृती ही त्यांना कळणं गरजेचं आहे. स्वतःनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाही. हे फार महत्वाचं. किती होता सांस्कृतिक कार्यक्रम? म्हणजे मी इतके सांस्कृतिक महोत्सव आहेत पुण्यात, जेवढी हॉटेल्स नसतील कदाचित तेवढी पुण्यात सांस्कृतिक महोत्सव असेल. मला पण तेच वाटतं की ॲक्सेसिबल असावा, म्हणजे नॉर्मल जनतेला, किंवा जेवढं तो ॲक्सेस
त्यांच्यापर्यंत इझी होईल ना तेवढं ते आपलं मत मांडणं किंवा हे जे असणं की एक साधारण असं म्हणजे आता UP वगैरे साईडला मला वाटतं थोडं जास्त चालतं की एक असं फ्लेक्स असतो एक काहीतरी पॉलिटिशियनचा की एवढ्या मोठा ऑन्ट्रॉ जे हे ते तर त्यांनी कॉमन लोकांना असं होतं की आम्ही म्हणजे ॲक्सेसिबल आहोत का नाही की आपण VIP कल्चर हां मग तसं मोस्टली नाही कारण की पुण्यात मला वाटतं सगळ्यांनाच ज्ञान आहे म्हणजे असं लहान पोरगा पण असेल तोही ज्ञानी आहे एक असे चौकातले अंकल आहे तोही ज्ञानी तर मला वाटतं की ते इंटेलेक्च्युअल लेवलला कुठेतरी मॅच झाला ना तो उमेदवार आणि ते म्हणजे ते भले ते नॉर्मल असं फालतू कोणतं पण बोलणं असेल पण तो एक ॲक्सेस मिळाला तर मला वाटतं तो एक खूप बेटर राहील. क्लोजिंग कमेंट्स तुमच्याकडनं नंतर डॅनीकडनं घेतो. क्लोजिंग कमेंट एवढीच करा वाटते की प्रत्येकाने जाऊन मतदान करा आपलं मत जे आहे ते मांडा फक्त तुमचा अधिकार आहे तुम्हाला कोणाला वोट करायचं आहे पण ते वोट करणं गरजेचं आहे. बोट दाखवण्याच्या ऐवजी बोट दाखवा. ही पुणेकरी एकदम पुणेरी कमेंट की बोट दाखवण्याची बोट दाखवायची नाही माझे पण मी पण तेच म्हणेन की यूथला स्पेशली मी म्हणेल की आपण म्हणजे करतो असं इंस्टाग्रामवर आपण आपलं एक डिल्युजन किंवा आपण आपल्या एक कम्फर्ट झोनमध्ये राहत असतो पण आपल्या पुण्याची डेव्हलपमेंट किंवा जे आहे ते आपल्याच हातात आहे. सो नक्की सगळ्यांनी जावं आणि वोट करा त्याच्यात काय चुकीचं नाही आहे. तुमच्या आवडतीच्या उमेदवाराला वोट करा पण नक्की करा आणि तुमचे खरंच जे काही ओपिनियन असेल ते तुम्ही तुमच्या हातात जे पण सोशल मीडियाचं माध्यम आहे किंवा जे व्हॉट्सॲप आहे ते तुम्ही तुमचं ओपिनियन खरंच मांडलं पाहिजे. त्याच्यामुळे भले म्हणजे कोणाला काय आवडेल न आवडेल पण ओपिनियन मांडणं हे खूप गरजेचं आहे मला असं वाटतं आणि तुम्ही नक्की जावा ओपिनियन मांडा आपले शंका तक्रारी सांगा आणि वोट नक्की करा. डॅनी नाही का त्याच्या व्हिडिओमध्ये शेवटी असा डॅडी की फोटो दाखवतो तसं असं वोटिंग की फोटो असं दाखवलं की बोटो काय बोटो की फोटो की बोटो की फोटो आणि ते उगाच फेक फ्लेक्स करायचं म्हणून ते स्केच पेननी करून बघा खरंच वोट करा. म्हणजे खरंच गरजेचं आहे. खूप हा इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह आपण घेतला आहे म्हणजे पुणेकरांचा म्हणजे पुणेकरांचाच नाही खरं तर थोड्या बहुत फरकाने सगळ्याच शहरांमध्ये लागू होते सगळीकडे झालं पण हा एक व्हॉइस आहे पुणेकरांचा. आणि आता जाता जाता एक किस्सा 1998च्या पुणे लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानचा हा किस्सा आहे. पुण्यातले दिग्गज मानले जाणारे नेते सुरेश कलमाडी जे काँग्रेसमध्ये आधी होते त्यांना त्या निवडणुकीमध्ये तिकीट मिळालं नव्हतं. त्यांचं तिकीट अर्थात कापलं गेलं होतं पक्षाकडून. तेव्हा कलमाडींनी आपली पुणे विकास आघाडी स्थापन केली आणि या आघाडीतर्फे त्यांनी आपली अपक्ष उमेदवारीचा अर्ज त्यांनी भरला आणि ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. आता इकडे काँग्रेसतर्फे विठ्ठलराव तुपे होते मैदानात आणि भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला आली होती. भाजपकडे इथे तगडा उमेदवार कोणी नव्हता आणि भाजपच्या काही नेत्यांचं असं म्हणणं पडलं की आपण इथे कलमाडींना पाठिंबा द्यावा जेणेकरून ही जागा आपल्याला सिक्युअर करता येईल. पण युतीमध्ये शिवसेना याबाबत फार काही इच्छुक नव्हती कलमाडींना पाठिंबा द्यायला. कलमाडी आणि शिवसेनेचा एक जुना इतिहास होता. अर्थात तुम्ही काही दादा कोंडकेंची जुनी भाषणं ऐकली असेल यूट्यूबवरती ज्याच्यात ते कलमाडींबद्दल बोलतात. त्यामुळे हा जुना इतिहास तर होताच पण तरीसुद्धा बाळासाहेब ठाकरे खूप इच्छुक नव्हते कलमाडींना पाठिंबा द्यायला. बाळासाहेबांचं म्हणणं होतं की कलमाडींना आपण पाठिंबा दिला ते निवडून आले आणि ते उद्या पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही याची शाश्वती काय. यांनी भाजपसमोर हा प्रस्ताव मांडला. आता भाजपने देखील कलमाडींना बाळासाहेबांची अडचण सांगितली की बाळासाहेब म्हणतात की तुम्ही पुन्हा काँग्रेसकडे जाल पुन्हा काँग्रेसला पाठिंबा द्याल असं त्यांना वाटतंय त्यामुळे तुम्ही लिखित स्वरूपात द्यावं की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. कलमाडी यांना भाजप शिवसेनेचा पाठिंबा मिळणार होता त्यांची तिथे ताकद होती त्यामुळे आपसुकच त्यांची स्वतःची ताकद पुणे महानगरपालिकेतली आणि शिवसेना भाजपतर्फे त्यांना मिळणारा पाठिंबामुळे त्यांना निवडणूक सोपी जाणार होती म्हणून त्यांनी अशा आशाचं एक पत्र दिलं की आपण निवडून आलो तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. निवडणुकांचा प्रचार संपत आला होता आणि पुण्यात शेवटी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंडवरती बाळासाहेब ठाकरे अटल बिहारी वाजपेयी अडवाणी यांची सभा झाली. ती प्रचारासाठी सुरेश कलमाडी यांच्या प्रचार सभेत आता कलमाडींना या प्रचारसभेचा खूप मोठा फायदा होईल असं अनेकांना वाटत होतं. बाळासाहेबांचं भाषण होतं. बाळासाहेबांनी यावेळेस बोलताना काही गोष्टी खरं तर अनेकांना वाटतं की अशा ज्या डील होत असतात राजकारणामध्ये की तुम्ही कुठल्या अटी घातलेल्या असतात जनरली पब्लिक करायच्या नसतात. बाळासाहेब ठाकरे होते त्यांनी या सभेमध्ये ह्याचा आवर्जून उल्लेख केला की कलमाडींनी आता आम्हाला प्रेमपत्र दिलेलं आहे की ते यानंतर परत काँग्रेसमध्ये जाणार नाही आणि म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतोय. या सभेत खरं तर बाळासाहेब आणखी काय काय बोलले होते गोष्ट कलमाडींना खरं थेट नाव न घेता त्यांनी की सत्तेसाठी आज लोक इकडून तिकडे वेडूकुड्या मारतात असाही त्यांनी उल्लेख केला होता. अनेक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की त्या सभेचा आणि बाळासाहेबांच्या भाषणाचा
कलमाडींना खरं तर फायदा होण्यापेक्षा तोटाच जास्त झाला होता. अर्थात कलमाडी त्या निवडणुकीत हरले आणि ही निवडणूक खरं तर प्रचंड लक्षात राहिली अनेकांच्या. बाळासाहेब ठाकरेंच्या त्या भाषणामुळे हा किस्सा अनेकांच्या आजही पुण्यात लक्षात आहे. लोकसभा निवडणुकांच्या जेव्हा अनेक किस्से निघतात तेव्हा हा किस्सा अनेक जण आवर्जून सांगतात. पुण्यातल्या निवडणूक यात्रामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन शहरामध्ये नवीन लोकसभा मतदारसंघामध्ये. निवडणूक यात्रा केवळ झी 24 तासवर.